त्रिपुरासुराचा नाश केला ही आख्यायिका आपल्या सर्वांना माहितीच आहे। आता आपण पाहतो या डाव्या बाजूला स्टेजच्या डाव्या बाजूला त्रिपुरासुराचा वध केलेला आहे, वेगळंच महत्व प्राप्त झालेला आपण पाहत आहोत। भोटी हातून नौका सहभागी झाल्याचा प्रवेश चंदन गुरव गुरवाडा पर्ये शिवबॉयज विठ्ठलापूर वरुण पक्षी विठ्ठलापूर अल्पना अविनाश मायनीकर सरवण दीपेश बी फोगेरी बिचोलीम पंकज महादेव पाटील कारापूर साईराज पेडणेकर तुळशीमाळा योगेश एन पेडणेकर दिनेश चारी हर्षदा भोसले मये शरवण कोजवेकर कुंभार जुवा तळेश्वर बॉयज वाळवंटी पर्ये वाटाळेश्वर बॉयज जय भवानी राणेवाडा पर्ये कविशार राजवाडा पर्ये सिद्धेश सावंत राजेवाडा विठ्ठलापूर युनिक बॉयज कलियुगी बॉयज विठ्ठलापूर स्वयंभू बॉयज विठ्ठलापूर रवळनाथ बॉयज बेलवाडा पर्ये डेट विठ्ठलापूर तळ खामेश्वर बॉयज गणराज बॉयज विठ्ठलापूर अशो 24 कोटी अनु सहभागी झाले आहेत। एकापेक्षा एक सुंदर नौका वाळवंटी दाखवून झालेल्या आपण पाहतोय। नक्कीच परीक्षकांचा परीक्षण करताना बस लागलेला असेल यात शंका नाही। नौकांची परीक्षणाची एक फेरी विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात झालेली आहे। त्यानंतर आता या नौका नदीत उतरलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी परीक्षक त्यांचं परीक्षण करणार आहेत। हौशी कलाकारांनी आपलं कौशल्य इथे दाखवलेलं दिसतं। रात्रंदिवस या नौका तयार करण्यासाठी त्यांनी कष्ट केलेले आपण पाहतोय। खरोखरच सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। ह्या स्पर्धेत टोटल 24 बोटी सहभागी झाल्यात। त्यांची नाव अशी असतात प्रवेश चंदन गुरव गुरववाडा पर्ये शिवबॉयज विठ्ठलापूर वरुण पक्षी विठ्ठलापूर अल्पना अविनाश मायनीकर सरवण दीपेश बी भगेरी बिचोली पंकज महादेव पाटील कारापूर हॅलो मनोज पंकज महादेव पाटील कारापूर साईराज पेडणेकर तुळशीमाळा योगेश पेडणेकर दिनेश चारी हर्षदा भोसले मये शरवण कोजवेकर कुंभारजुवा तळेश्वर बॉय वाळवंटी पर्ये वाटाळेश्वर बॉय जय भवानी राणेवाडा पर्ये कविशार मातीवाडा पर्ये सिद्धेश सावंत। स्टेजच्या डाव्या बाजूने पालखी निघणार आहे। स्पर्धेत एकूण 24 नौका सहभागी झालेले आहेत। आपण पाहत आहोत की प्रत्येक नौका ही वेगळी आहे, प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे, वेगळ्या प्रकारे आकारलेली आहे। एकूण 24 बोटी आपण वाळवंटी नदीत पाहतोय। प्रत्येक बोटची कला, प्रत्येक नौकेची कला वेगळी आहे। प्रत्येक कलाकाराने आपापल्या परीने इथे आपली कला साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर बारकाईने तिथे बघितलं तर खरोखरच त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। वेदश्री जसे सांगले की बारकाई सगळा निरीक्षण करायचं त्याला एक कलाकुसरीचं वेगळं अनुभव असो आविष्कार या प्रत्येक बोटींतल्यान आमकां पळोवपाक मेळटा। बोट जशी कलात्मक आसा तातूंत केल्ली विद्युत रोशनाई ही ताच्या परस सरस आसा आनी विद्युत रोशनाई खातीर खऱ्यांनीच ही बोट जे आमी मांडवीच्या तिरान आमी पळयता वेगवेगळे कॅसिनोज आनी कितें ताच्या पेक्षा सरस अशें नटिल्ली ह्यो बोटी आमकां हांगा वाळवंटीच्या पात्रांत पळोवपाक मेळटा। ही आमची गोंयकारांची एक अनुभूती जावन आसा आनी ही अनुभूती एक साक्षीदार जावपी सगळे समस्त गोंयकार आनी गोंया भायले आयिल्ले पर्यटक हांचे हांव मनाकाळजासान स्वागत करता परत एकदा। गोवा ही कलाकारांची खाण आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने इथे जी नौकायन स्पर्धा होते त्या नौका तयार करण्यासाठी गोव्यातील युवकांना ही खरोखरच एक चांगली संधी इथे दीपावली उत्सव समिती
आमकां सरंगी सांगता की हय आमकां अशेंच मुखार वचपाचें आसा आमकां मुखार अशीच एक स्टेप सहज काबीज करून आमकां जे ध्येय आमच्या दोळ्या सांगता आसा ते ध्येय आमकां मुखार वचून गाठपाचें आसा असो संदेश आमकां हे सरंगी दिता. खास करून हांव अंदूचो जो नौकायन स्पर्धा आसा तातूंत वोट ऑफ थँक्स खास करून दिवंक सोदता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, WID, PWD, GTDC, इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी, पुलीस डिपार्टमेंट, म्युनिसिपॅलिटी सांखळी, कारापूर सदन पंचायत, दीपावली उत्सव समिती, देवस्थान समिती, फायर ब्रिगेड, हेल्थ सर्विसेस, ट्रॅफिक पुलीस डिपार्टमेंट आणि सगळे जे दीपावली उत्सव समितीचे पदाधिकारी आसात तांकां खास थँक्स म्हणटा कित्याक दीपावली उत्सव समितीचे जे पदाधिकारी आसात तांच्या अथक मेहनतींतल्यान ही कलाकुसर आमकां पळोवपाक मेळटा. आनी या वाळवंटी नदीतील नौकांचा देखावा फक्त आपल्याला विठ्ठलापुरातच पाहायला मिळतो. गोव्यातील विविध ठिकाणाहून इथे स्पर्धात सहभागी झालेले आहेत. त्यांनी आपली कला इथे सादर केलेली आहे. उत्तरोत्तर ही कला वाढत आहे. दरवर्षी इथे स्पर्धकांची संख्या वाढत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या वर्षी केलेला जो प्रयोग होतो त्यापेक्षा वेगळा काहीतरी प्रयोग सादर करण्याचा, वेगळ्या प्रकारची नौका सादर करण्याचा हे प्रत्येक स्पर्धक इथे प्रयत्न करत असतात आणि त्याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतो. सण तिमिरातून तेजाकडे नेणारा, सण प्रकाशाची वाट दाखवणारा, सण नवी उमेद जागवणारा, सण नात्यांचे रेशीम बंध घट्ट करणारा हा दीपावली सण. आणि या दीपावली सणानंतर येणारी ही त्रिपुरारी पौर्णिमा आज आपण इथे त्याचे साक्षीदार आहोत. वर्सा ह्या स्पर्धे खातीर टोटल 24 बोटी, 24 नौका सहभागी जाल्ल्यो. तांची नांवां परत एकदा आमच्या सगळ्या ऐकप्या खातीर पळोवप्या खातीर प्रवेश चंदन गुरव गुरवाडा पर्ये, शिव बॉयज विठ्ठलापूर, वरुण पक्षी विठ्ठलापूर, अल्पना अविश मायनीकर सरवण, दीपेश पी फोगेरी, पंकज महादेव पाटील कारापूर, साईराज पेडणेकर तुळशीमाळा, योगेश एन पेडणेकर, दिनेश चारी, हर्षदा भोसले, महेश शरवण कोरजुवेकर कुंभाजोआ, तळेश्वर बॉयज वाळवंटी पर्ये, वाटारेश्वर बॉयज, जय भवानी राणेवाडा पर्ये, कविशा रॉयल माजीवाडा पर्ये, सिद्धेश सावंत राजवाडा विठ्ठलापूर, युनिक बॉयज तसेच कलियुगी बॉयज विठ्ठलापूर, स्वयंभू बॉयज विठ्ठलापूर, रवळनाथ बॉयज बेलवाडा पर्ये, डेव्हिल विठ्ठलापूर, तळ कामेश्वर बॉयज आणि गणराज बॉयज विठ्ठलापूर. आपल्या समोर जी बोट आलेली आहे द्वारका, त्यात खरोखरच श्रीकृष्णाचं अत्यंत सुंदर असं रूप त्यांनी साकारलेले आहे. आपण पाहू शकता. पाण्यात उतरल्यानंतर बोटी पाहण्यात काय वेगळीच मजा आहे. समोर आपल्या ज्या बोटी दिसत आहेत त्या चारी बाजूनी फिरवून ते स्पर्धक आपल्याला त्याचं प्रदर्शन घडवत आहेत. या सगळ्या कलाकारांनी आपली कला पणाला लावून वेगवेगळ्या प्रकारे नौका तयार केल्या. आपण नक्कीच टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करू शकतो. त्यांना काही खर्च नाही किंवा त्रास येणार नाही. मी सर्वांना विनंती करते की जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण कौतुक करूया. कारण कले खातीर ताळयो मेळप हे एक भाग्य आसता आनी हे भाग्य सांखळी गांवांत आमकां पळोवपाक मेळटा. कित्याक तर कले कुसरे खातीर ह्यो बोटी पुराय गोंयभर आनी गोंया भायर लेगीत प्रसिद्ध आसा. भावांनो आवाज जावन एकदा मोठो आवाज जावन विठ्ठलापुरातील ही त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव आणि नौकायन स्पर्धा पाहण्यासाठी गोव्यातील विविध भागातून लोक इथे उपस्थित आहेत. सांखळी युनिट, ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट तुमच्या सगळ्यांच्या सहकार्या खातीर आम्ही तुमचे उत्सव समिती आणि सगळे सरकारी यंत्रणा खूप खूप आभारी आसा. सगळ्यात महत्वाचे आभार मानायचे राहिले ते म्हणजे वरुण राजाचे. कालपर्यंत ही स्पर्धा होते की नाही, काय करायचं याच्या ही सगळी समस्या दीपावली उत्सव समितीकडे
राहिलेली होती, त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं. खरोखरच वरुणराजाचे आपण नक्कीच आभार मानले पाहिजे, कारण त्याने जर आपल्यावर अवकृपा दाखवली असती तर कदाचित या स्पर्धेला गालबोट लागलं असतं. वेदश्रीन खरेंच सुंदर विचाराक हात दिल्लो आसा. जेन्ना बऱ्या मनान बऱ्या काळजान जेन्ना खंयचीय गजाल करता, देवाचो आशीर्वाद आसा, जाणटेल्यांचो नेणटेल्यांचो समजा आशीर्वाद आसा, जाल्यार खंयचीय गजाल समजा तडीक भरपाक जाय जाल्यार ती तितलीच सर्वांग सुंदर जाता. आनी जशें वरुणराजान काल आमची अवकृपा केली, पूण आयज ताची कृपा आमचेर आसा. आमी जाणा की 3 दीस येलो अलर्ट आशिल्लो गोंयांत, पूण आयज पावसान अजिबात शिरकाव केलो ना. मदीं मातसो पडिल्लो, पूण ताच्या उपरांत प्रत्येकाक इतलीच मेकळीक दिली की मुक्तपणान तुम्ही वचात, वाळवंडीच्या पात्राच्या तीराचेर वचात आणि ह्या नौकायन राज्य आणि परत एकदा दीपावली उत्सव समिती अध्यक्ष आणि हे सगळे पदाधिकारी साठी रथोत्सवांच्या प्रतीकात मज अशी दिस संगती उत्स्फूर्त असा प्रतिसाद नौकायन स्पर्धेक मेळिल्लो आसा. इको फ्रेंडली बोट ही संकल्पना आणि या संकल्पनेत साकार जाल्ले हो टोटल बोटी आमकां वाळवंडीच्या नदीच्या पळोवपाक मेळटा. खरेंच एक वेगळीशी अनुभूती, वेगळो आविष्कार आमकां हांगासर पळोवपाक मेळटा. आनी ह्या स्पर्धे खातीर जायती प्रॅक्टीस आमकां हांगासर पळोवंक आसा. प्रॅक्टीस कांय कित्याक पयली फेरीक सुरवात जाली. वाळवंटीच्या पात्रात रोलिंग ट्रॉफी तसेच प्रशस्ती पत्रक. फर्स्ट प्राइज 35,000 कॅश अँड रोलिंग ट्रॉफी. सेकंड प्राइज 30,000 आणि फिरता चषक प्रशस्ती पत्रक. तिसरे बक्षीस 25,000 फिरता चषक आणि प्रशस्ती पत्रक. चौथे बक्षीस 20,000 आणि प्रशस्ती पत्रक. पाचवे पारितोषिक 15,000 आणि जिंकले वतले. आणि परीक्षकांतर्फे जे निवडलेले 10 जे होळी आसा ताका 5,000 कॅश आणि उरिल्ल्या सहभागी पात्र बोटी सहभागी झाले आसा ताका 4,000 आणि प्रशस्ती पत्रक अशी ही मांडणी आसा.